देशात आणि राज्यात सातत्याने वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या किमती आता सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. लोकांना जगणे मुश्किल करणाऱ्या या सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बाचणी तालुका कागल येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अशोक पाटील पदाधिकाऱ्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. आज आंतरराष्ट्रीय बाजारात परिस्थिती काहीही असली तरी देशात मात्र इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचे दर आज पुन्हा वाढल्याने महिलांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून याचा थेट फटका भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंवर बसत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली. गॅस सिलेंडरचे दर तातडीने कमी करा, पेट्रोल आणि डिझेलवरील अतिरिक्त कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, तसेच डाळी, तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे वाढते भाव नियंत्रित करावे, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडर टाकीला हार घालून सरकारचा निषेध केला. आजचे दिनाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना देशधडीला लावले असल्याचा आरोप करत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी डॉक्टर के.एम. पाटील, हरी पाटील, चंदर पाटील, विजयराव पाटील, अमर पाटील, जीवन कोळी, शीतल मुळीक, प्रल्हाद पाटील, राम पाटील, प्रकाश रेडेकर, किरण दळवी यांच्यासह पंचक्रोशीतील ठाकरे सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, स्थानिक नागरिक उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.